नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अपूर्वाने एक लेटर तयार केलेलं असतं. ही तिची नवीन एक चाळ असते भूमी आणि आकाश यांना त्रास देण्यासाठी. ते लेटर तयार केल्यानंतर ती चव्हाणला बोलावते आणि चव्हाणला सांगते की तुम्ही हे लेटर वरच्या साहेबांना द्या. मला लवकरात लवकर क्षितिजा महाजन हिच्या इंट्रोगेशनची परवानगी हवी आहे. तेव्हा इथे चव्हाण म्हणत असतात की मॅडम, क्षितिजा महाजन ही तर आकाश महाजन यांची मुलगी आहे ना? तेव्हा अपूर्वा म्हणते हो का? तेव्हा इथे हवालदार चव्हाण म्हणत असतात, नाही मॅडम, जेव्हा रागिनी पटवर्धन गायब झाल्या होत्या किंवा पळून गेल्या होत्या तेव्हा क्षितिजा महाजन ही जेमतेम 1 वर्षभराची असेल. मग त्यामुळे त्या मुलीला त्यावेळचं काय आठवणार आहे? इंट्रोगेशनमध्ये ती मुलगी आपल्याला काय सांगणार आहे? तेव्हा अपूर्वा म्हणत असते की तेव्हा ती 1 वर्षांची होती, पण आता ती 7 वर्षांची आहे. त्यामुळे या 7 वर्षांमध्ये नक्कीच तिने भूमी आणि आकाश यांच्याकडून काहीतरी ऐकलं असेल. भूमी आकाश यांनी घाबरल्यामुळे तिच्यासमोर कधीतरी काहीतरी बोलले असतील आणि लहान मुलं तर नेहमी खरंच बोलतात. तेव्हा मला तिच्या इंट्रोगेशनची लवकरात लवकर परवानगी हवी. चव्हाण, तुम्ही वरच्या साहेबांना हे लेटर द्या. मी सगळं काही त्याच्यामध्ये नमूद केलं आहे. मला लवकरच परवानगी मिळाली तर सगळं मी कायद्याने करेन, असं आता अपूर्वा म्हणते. त्यानंतर चव्हाण गेल्यानंतर अपूर्वा म्हणत असते की या आधीसुद्धा मी क्षितिजाबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला आहे, पण मला मनासारखी माहिती काही मिळाली नाही. पण आता मी जर तिची चौकशी केली तर भूमी आकाशबरोबर अख्खं घर माझ्या विरोधात उभं राहील आणि मग मला काही करता येणार नाही. पण माझ्याकडे जर कायद्याने लेटर असेल तर मग मला व्यवस्थितरित्या इथे तिची चौकशी करता येईल, असं अपूर्वा म्हणत असते. चव्हाण गेल्यानंतर अपूर्वा आपल्या मनामध्ये म्हणत असते की मी क्षितिजाचं सुद्धा इंट्रोगेशन करणार आहे. ही गोष्ट भूमी आकाशला कळल्यानंतर त्यांनासुद्धा जास्तीत जास्त त्रास होईल आणि त्यांना त्रास होताना बघून मला सगळ्यात जास्त आनंद होईल, असं अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी अपूर्वा आणि बलदेव यांच्या रूममध्ये जाते. तिथे गेल्यानंतर तिला काही अपूर्वाच्या विरोधामध्ये तिच्या पास्टबद्दल काही पुरावे मिळतायत का ते बघायचे असतात. तेव्हा भूमी जाते आणि कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये काही मिळतंय का ते बघत असते. पण तिच्या पास्टबद्दल कपाटामध्ये काहीसुद्धा तिला मिळत नाही. फक्त एक दिवा, त्याचबरोबर एक फोटो, पण तो बलदेव आणि अपूर्वाचा फोटो असतो. तेव्हा इथे भूमी अजून शोधाशोध करत असते तर आकाश गायकवाड सरांना भेटायला आलेला असतो. अपूर्वाच्या पास्टबद्दल त्यांना काही माहिती आहे का ते विचारायला आलेला असतो. आकाश म्हणत असतो, पण गायकवाड सरांना आमच्यावरती संशय तरी येणार नाही ना? कारण अपूर्वा माझी वहिनी असूनसुद्धा मी तिला तिच्या पास्टबद्दल का विचारत नाही आहे, असा प्रश्न त्यांना पडला तर? तेव्हा इथे आकाश आता घाबरलेला असतो. तेवढ्यातच तिथे गायकवाड सर येतात. आकाशला बघून खूपच जास्त खुश होतात. गायकवाड सर म्हणतात की मिस्टर आकाश, कसे आहात तुम्ही आणि अचानकपणे कसं काय येणं केलं? तेव्हा आकाश म्हणत असतो, काही नाही, सहजच आलो होतो तुम्हाला भेटायला. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की मिस्टर आकाश, पोलीस स्टेशनला माणूस सहजच येत नाही, नक्कीच काहीतरी काम असेल. तर इथे भूमी आता सगळे ड्रॉवर वगैरे चेक करत असते, पण अपूर्वाच्या विरोधात तिला काही मिळत नाही. पण एक काळी बॅग असते, ती उचलल्यानंतर भूमीचं लक्ष जातं तर त्याच्या मागे एक हार ठेवलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, हा हार तर माणूस गेल्यानंतर त्याच्या फोटोला वगैरे लावतात. हा हार इथे अपूर्वाच्या कपाटामध्ये काय करतोय? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी तो हार बघतच राहते. तेव्हा ती म्हणत असते की रूममध्ये तर मला काहीच सापडत नाही आहे. याचा अर्थ हाच होतो की इथे अपूर्वा तिची मूळ ओळख आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी रूममध्ये शोधाशोध करत असते आणि इथे बलदेव आता रूमच्या दिशेने जातच असतो आणि बलदेव रूमच्या दिशेने जातोय ही गोष्ट आता मानसी बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, नाही गायकवाड सर, मी सहजच आलो होतो. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की मिस्टर आकाश, मीडिया न्यूज मला समजली, जे काही घडलं ते सगळं मला कळलं, इंट्रोगेशनबद्दलसुद्धा कळलं. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, म्हणजे अपूर्वा मॅडम तुमचे नातेवाईक आहेत ना? वहिनी लागतात तुम्हाला. मग एवढी मोठी पोलीस अधिकारी असतानासुद्धा गोष्टी एवढ्या पुढे निघून कशा काय गेल्या? गोष्टी एवढ्या हाताबाहेर कशा काय निघून गेल्या? त्यांनी या सर्व गोष्टी सावरून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही.
या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही, ती कामाच्या बाबतीत खूपच जास्त प्रोफेशनल आणि स्ट्रिक्ट आहे. म्हणजे नाती ती कामाच्या आड येऊ देत नाही. म्हणून कदाचित तिने या सगळ्यामध्ये हस्तक्षेप केला नसेल, बरोबर ना? तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, हो, तेही ठीकच आहे. त्यानंतर आकाश म्हणत असतो की गायकवाड सर, आम्ही बलदेव आणि अपूर्वाला एक सरप्राईज देणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही एक एव्ही तयार करतोय आणि त्याच्यामध्ये अपूर्वाबद्दल आम्हाला काही थोडीफार माहिती हवी आहे. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, पण मिस्टर आकाश, मला अपूर्वा मॅडमबद्दल बरीचशी माहिती नाही आहे. पण त्या नागपूरमध्ये 7 वर्ष ट्रेनिंगसाठी होत्या. त्यांची बॅच कुठली आहे, मी हे सगळं तुम्हाला सांगू शकतो. पण मला त्यांच्या फॅमिलीबद्दल किंवा त्यांच्या पास्टबद्दल मला तरी काही माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गायकवाड सर म्हणतात, पण त्यांच्या एका कलिगचा नंबर आहे, तो मी तुम्हाला देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव रूममध्ये येणार तेवढ्यातच तिथे मानसी येते आणि म्हणते, बलदेव दादा, तुम्ही इथे आहात, तुम्ही चला बरं किचनमध्ये माझ्याबरोबर चला. तुम्ही जरा डब्याचं झाकण मला उघडून द्या. आणि इथे भूमीला आता कळतं की बलदेव रूममध्ये येतोय. तेव्हा ती लगेचच रूममधून आता बाहेर पडते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, ताई, तू इथे काय करतेस बलदेव दादांच्या रूममध्ये? हे बघ, तू एवढी मोठी रिस्क नको घेत जाऊ. आधीच तुला माहिती आहे ना की त्या अपूर्वाचा तुझ्यावरती संशय आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सर म्हणत असतात की खरंच, म्हणजे एवढं सगळं घडलं मिस्टर आकाश, तरीसुद्धा तुम्ही अपूर्वा मॅडमचा विचार करताय, त्यांच्या आनंदाचा विचार करताय. म्हणजे त्यांनी तुम्हाला फॅमिली म्हणून सपोर्ट करायला हवा होता, पण त्यांनी तो नाही केला. बरं, क्षितिजा कशी आहे आणि भूमी मॅडम कशा आहेत? तर दोघीसुद्धा मजेत आहेत. तेव्हा मी क्षितिजाला भेटायला नक्की येईन, असं आता गायकवाड सर म्हणत असतात. तर अशा रीतीने काहीही माहिती आकाशला मिळालेली नसते, पण अपूर्वाच्या कझन सिस्टरचा नंबर आणि पत्ता तो मात्र गायकवाड सरांनी आकाशला दिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, ताई सांग ना, तू काय करत होतीस तिथे? तेव्हा भूमी म्हणते, तुला कसं माहीत मी रूममध्ये गेले होते? मानसी म्हणते, मी तुला जाताना बघितलं होतं आणि म्हणूनच मी लक्ष ठेवून होते, कुणी येणार तर नाही ना. बलदेव दादा आल्यानंतर मी त्यांना किचनमध्ये मुद्दामूनच घेऊन गेले होते. तेव्हा एवढी मोठी रिस्क तू का घेतलीस? तेव्हा भूमी म्हणते की मनू, खरं सांगू का, मला अपूर्वावरती ना संशय येतोय. तेव्हा तिच्या पास्टबद्दल काही माहिती मिळते का ते बघायला गेले होते. मागच्या वेळेला तू सुद्धा नाही का म्हणाली होतीस की तिचं वागणं तुला खटकतं म्हणून? तेव्हा मला असं वाटतं की ती आहे ना काहीतरी पर्सनल राग ठेवून या घरामध्ये आली आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो ना, मलाही असंच वाटत असतं, काहीतरी अजेंडा घेऊन आली आहे म्हणून तुम्हाला दोघांना त्रास देण्यासाठी. मग काय सापडलं का तिथे? भूमी म्हणते, नाही ना, काहीच सापडलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशचा मेसेज आलेला असतो की अपूर्वाच्या कझन सिस्टरचा नंबर आणि पत्ता आपल्याला मिळाला आहे, तिच्याकडून काही माहिती मिळू शकते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हवालदार चव्हाण आलेले असतात. ते भूमीला आता ते लेटर देतात जे अपूर्वाने पाठवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, परवानगी आता दिली गेलेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते, हे सगळं काय आहे? तेव्हा इथे हवालदार म्हणतात की तुम्ही चेक करा, आकाश सर कुठे आहेत? तेव्हा आकाश आहे असं भूमी म्हणते आणि ते लेटर आता वाचते. त्या लेटरमध्ये आता क्षितिजाचं इंट्रोगेशन होणार आहे असं आता सांगितलेलं असतं, परवानगी दिलेली असते. तेव्हा भूमीला खूपच जास्त रागसुद्धा येतो आणि खूप मोठा धक्कासुद्धा बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते की ताई, काय आहे याच्यामध्ये? बघू दे मला, काय आहे बरं? तेव्हा भूमी तिच्या हातामध्ये लेटर देते. तेव्हा मानसीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. इथे अपूर्वाने भूमीला सोडलेलं नसतं, आकाशला सोडलेलं नसतं, पण आता इथे 7 वर्षांच्या क्षितिजाला सुद्धा ती सोडत नाही. तिचं सुद्धा इंट्रोगेशन होणार असतं. ही गोष्ट आता घरामध्ये सगळ्यांना समजलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण बाहेर येऊन अपूर्वाच्या येण्याची वाटच बघत असतात. अपूर्वा येते, समोर बघते तर काय, सगळे घरातले लोक बाहेर तिच्यासाठी उभे राहिलेले असतात. तेव्हा अपूर्वा आल्या आल्या इथे आता बलदेव तिच्या अंगावरती धावून जातो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बलदेव दादा प्लीज, हे बघ, जे काही बोलायचं ते शांतपणे बोलायचं, ठरलंय ना? तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि बलदेव, असं काहीच करू नकोस ज्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या नात्यावरती होईल आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. तेव्हा जे काही बोलायचं आहे ते शांतपणे बोलायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो की अपूर्वा, हे सगळं काय आहे? काय आहे सगळं? तेव्हा ते लेटर आता तो अपूर्वाच्या हातामध्ये देतो. तेव्हा इथे अपूर्वा लहान आहे,
7 वर्षांची मुलगी आहे आणि तिचं तू इंट्रोगेशन करणार आहेस? तेव्हा मानसी म्हणते, नाहीतर काय, या दोघांना वेठीस धरलंस, त्यांच्याकडून तुला काही मनासारखं मिळालं नाही म्हणून तू आता क्षितिजाला इंट्रोगेट करणार आहेस? ती निष्पाप आहे, लहान आहे ती. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, म्हणूनच मला तिचं इंट्रोगेशन करायचं आहे. लहान आहे ती, निष्पाप आहे, ती खोटं बोलणार नाही. मोठी माणसं छक्के पंजे करून आपलं इथे सत्य लपवण्याचा प्रयत्न करू शकतात, खोटं बोलू शकतात, पण लहान मुलं तसं नाही करत, ते खरंच बोलतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते की क्षितिजाला काही विचारलं ना तरी तिच्याकडून सुद्धा तुम्हाला काही मिळणार नाही आहे. जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं ना, रागिनी पटवर्धन जेव्हा जेल सोडून गेल्या तेव्हा ती बिचारी 1 वर्षांची सुद्धा नव्हती आणि तिच्या इंट्रोगेशनमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आणि अपूर्वा, तसंही तू इतकी मोठी पोलीस ऑफिसर आहेस, तुला या सगळ्यातला पळवाटा माहिती आहेत. जरीसुद्धा तू क्षितिजाचं इंट्रोगेशन केलं नाहीस तरीसुद्धा तू या गोष्टीचा छडा लावू शकतेस ना, की आम्ही गुन्हेगार आहोत की नाही. ही केस तू कंटिन्यू करू शकतेस. मग तरीसुद्धा तुला क्षितिजाला या सगळ्यामध्ये का खेचायचं आहे? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, अपूर्वा, बास झाला आता. नाही, बास झालं. तू आता अति करायला लागलेस. म्हणजे मी असं सुद्धा बोलू शकत नाही आहे की तू खूपच जास्त विचित्र वागतेस, कारण तू त्याच्यापेक्षासुद्धा खालच्या पातीला जाऊन वागतेस आणि मी ते शब्दातसुद्धा बोलू शकत नाही आहे. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो, आणि अपूर्वाताई, तुला वाटत असेल हे सगळं करून तू आमच्या नजरेत महान बनतेस. नाही हा, तू आमच्या सगळ्यांच्या नजरेत अजूनच पडत चालली आहेस. तू या घरामध्ये राहण्याच्या योग्यतेची राहिलेली नाही आहेस असं वाटायला लागले आम्हाला. तेव्हा भूमी म्हणत असते, आणि अपूर्वा, तिला विचारून तुला काय अशी माहिती मिळणार आहे गं? त्या लहान मुलीला काय माहिती असेल 7 वर्षापूर्वींचं किंवा आत्ताचं? तिचे खेळायचे दिवस आहेत, तिच्या अभ्यासाचे दिवस आहेत, आणि त्याच्यामध्ये तू तिला इंट्रोगेट करणार आहेस? काय वाटतं काय तुला? हे सगळं करून आम्हाला जो त्रास होतोय तो बघायला तुला आनंद होतोय का? म्हणून करतेस ना हे सगळं? पण काही झालं ना तरीसुद्धा मी तुला क्षितिजाचं इंट्रोगेशन करू देणार नाही. तेव्हा इथे बलदेवसुद्धा म्हणतो की मलाही तेच वाटतं. अपूर्वा, बास झाला आता. काहीही झालं तरीसुद्धा मी तुला क्षितिजाचं इंट्रोगेशन करू देणार नाही आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, 1 मिनिट बलदेव, तू या सगळ्यामध्ये अजिबात पडू नकोस हा. माझ्या कामाच्या आड येऊ नकोस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, कसलं काम? हे तू काय काम करतेस? अगं, विनाकारण सगळ्यांना त्रास देतेस, हे कळत नाही आहे का तुला? आमच्याकडून तुला जी माहिती हवी आहे ती मिळत नाही आहे म्हणून तू क्षितिजाला त्रास देणार आहेस. आम्ही हे खपवून घेणार नाही, कळलं? तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते, पण एक गोष्ट मला कळत नाही आहे की आकाशदादा आणि भूमिताईने काही केलेलं नाही आहे ना, मग ते घाबरतायत कशाला? मग त्यांना घाबरायची गरज नाही आहे. इंट्रोगेशनमध्ये सुद्धा काही मिळणार नाही आहे. पण कोण लोक हे घाबरतात माहिती आहे का? ज्या लोकांनी काहीतरी गुन्हा केलेला असतो, जे खरोखर गुन्हेगार असतात, आणि मग त्यांना आपलं हे खोटं लपवण्यासाठी त्यांना काहीही इथे वाव मिळत नाही ना, मग ते लोक असे तडफडत असतात, जसे आता आकाश आणि भूमिताई हे तडफडत आहेत. तुम्हाला तुमचा गुन्हा लपवायचा आहे का? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, अपूर्वा, गप्प बस, बास झाला आता. अगं, काय वागतेस तू? तुला तरी कळतंय का? अगं, एवढी मोठी अधिकारी आहेस ना तू, मग तुला फक्त तुझं काम आणि काम एवढंच महत्त्वाचं आहे का? कुटुंबाच्या भावना महत्त्वाच्या नाही आहेत तुला? पण नाही, आता मी तुझं हे वागणं अजिबात खपून घेणार नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की अपूर्वा, एवढ्या लहान मुलीला त्रास देण्याचा तू प्रयत्नही करू नकोस हा. मी ते अजिबात सहन करणार नाही. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, हो का? का? तुमचं पितळ उघडं पडेल म्हणून भीती वाटते की काय तुम्हाला? असे तडफडताय जणू काही तुमचं सत्य बाहेर येईल, हो ना? नाही, मला माहिती आहे क्षितिजाचे आई वडील म्हणून तुम्हाला काळजी वाटते, हे मला कळतं आहे. पण खरंच सांगू का? खरंच तुम्ही क्षितिजाचे आई वडील किंवा दादा वहिनी म्हणून घेण्याच्या योग्यतेचे आहात? त्या पात्रतेचे आहात तुम्ही? तेव्हा भूमी रागानेच तिच्यावरती हात उगारते आणि म्हणते, अपूर्वा, गप्प बस. तुझी हिंमत कशी झाली गं हे सगळं बोलायची? आणि त्यानंतर अपूर्वावरती आता भूमीने हात उगारल्यानंतर तिथे आकाश येतो आणि म्हणतो, भूमी, शांत हो तू. हिच्या नादाला लागू नकोस. चल बरं, तू आतमध्ये चल, घरी चल. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, बघितलंत ना बलदेव दादा, तुम्हाला तुमच्या बायकोचा खूपच जास्त पुळका होता ना? बघा तिचं वागणं तुम्हाला पटणारं आहे का? आणि ती या घरामध्ये राहण्याच्या योग्यतेची आहे का? तेव्हा अथर्व म्हणत असतो, आणि अपूर्वाताई, तुला वाटत असेल की आम्ही गप्प बसू, पण आमच्या वकिलाला तुला उत्तर द्यावं लागेल. आमचा वकील तुला कोर्टामध्ये भेटेल, कळलं तुला? तशी इथे क्षितिजा नाही आहे.
ती आता ट्रिपसाठी गेली, ती उद्या परत येणार आहे. पण आमचा वकील तुला कोर्टामध्ये जे प्रश्न विचारेल ना त्याची उत्तरं द्यायला मात्र तयार राहा. तेव्हा इथे आता मानसी म्हणते, समजावा तिला जरा, काय वागते तिचं तिला कळत नाही आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, तो काय बोलणार आहे, चल त्याने काही बोलणं होणार नाही आहे. असं म्हणून ते दोघेजण निघून जातात. पण इथे आता बलदेव अपूर्वाकडे खूपच रागाने बघत असतो. पण इथे ह्या निष्ठुर अपूर्वाला काहीही फरक पडत नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता अपूर्वाची आई गायब झालेली असते. तिला किडनॅप करण्यात आलेलं असतं. ही माहिती आता भूमी आणि आकाश यांनासुद्धा समजते. तेव्हा इथे तिच्या हाताला जो बँड असतो तो काढून ठेवण्यात आलेला असतो. तेव्हा हा बँड तेव्हाच काढला जातो तेव्हा एखाद्या पेशंटला किडनॅप केलं जातं. तेव्हा आकाश म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की त्यांना किडनॅप करण्यात आले, पण का त्यांना किडनॅप केलं असेल, हे सगळं कुणी केलं असेल? तर हे सगळं अपूर्वाच्या आईला किडनॅप करण्यामागे इथे आता रागिनी पटवर्धन आणि पौर्णिमाचा हात असतो. त्या दोघींनी तिला किडनॅप केलेलं असतं. तेव्हा इथे मॅडम म्हणत असतात की कळतंय का तुला? अरे अपूर्वा मॅडम किती भडकतील जेव्हा त्यांना कळेल की त्या बाईही गायब झाल्यात म्हणून. तेव्हा इथे आकाश म्हणतो, म्हणजे अपूर्वा मॅडम आणि त्या बाईंचा काही संबंध आहे का? तेव्हा इथे मॅडम आता गप्पच बसतात. पण इथे आकाश त्यांना आता खोदून खोदून विचारत असतो की अपूर्वा मॅडमचा आणि त्यांचा काय संबंध आहे, प्लीज आम्हाला सांगा.